श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। तुम्ही कोणत्याही संकटामध्ये आहात, पुढे काय करावं हे तुम्हाला कळत नाहीये। आपल्या लोकांनी, तुमच्या लोकांनी ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं, ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला, त्यांनी तुमची साथ सोडलेली आहे आणि तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, खूप दुःखी आहात, तुमचं मन खूप दुखावलेलं आहे। तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही, कोणाला बोलूही शकत नाही किंवा कोणाला सांगावं, कोणाशी शेअर करावं असं तुमच्या जवळ कोणी नाहीये आणि या परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे। तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही संकटामध्ये आहात, तुम्ही दुःखामध्ये आहात, तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही आजारी आहात, व्यसन करणारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहे, त्यावेळेला तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, खूप काही करण्याची इच्छा आहे पण तुमचं शरीर साथ देत नाहीये, आळस खूप येतो, तुम्हाला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाहीये, तुमच्यामध्ये तो उत्साहच नाहीये की मी हे करावं, मी ते करावं। तुम्ही सतत झोपून राहता किंवा टीव्ही बघत बसता, तुम्हाला टायमिंगचं काही नाही की हा टायमिंग आहे, या वेळेला हे केलं पाहिजे, असं तसं काही नाही। तर याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। ही तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी तुम्ही करू शकता। म्हणजे मी तुम्हाला हे छोटे छोटे 2-3 एक उदाहरण दिले, पण तुम्ही कशासाठीही ही सेवा करू शकता। तुमचा मुलगा खूप भीतो, तुमची मुलगी खूप घाबरते किंवा तुम्ही स्वतः खूप घाबरता, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही तुमचे मुलं अभ्यास करत नाही वगैरे, त्यासाठी ही सेवा करू शकता। म्हणजे आपल्या गुरूंचा आशीर्वाद जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या स्वतःवर राहावा किंवा आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांवर राहावा, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा जी आहे ती आवर्जून करू शकता। ताई, दादा, मुलं, मुली, अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतो। यासाठी असं काहीच नाही की तुम्ही करू शकता, मी करू शकत नाही किंवा मी करू शकते, तुम्ही करू शकत नाही। अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतात। फक्त पिरियड्स असेल आणि सुतक असेल तर त्यामध्ये ही सेवा आपल्याला करायची नाहीये आणि कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, काहीही नाहीये। कारण बरेचसे ताई व दादांना की खूप साऱ्या गोष्टी असतील, जसं की गुरुचरित्र पारायण असेल किंवा कोणतीही सेवा म्हटलं की ते अगोदर नियमांना घाबरतात की नियम अटी अशा आहेत, मग नियम काय आहेत, असं केलं तर तसं केलं तर नियमांना कधीही घाबरून जाऊ नका। बघा, तुम्ही अगोदर त्या गुरूंच्या, त्या देवांच्या सानिध्यामध्ये या, त्यांच्यासोबत एक नातं तयार करा, त्यांना शरण जा, तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांना सांगा आणि तुमच्याकडून कोणत्या नियमांचं पालन होतं, कोणत्या नियमांचं पालन होत नाही आणि ते का होत नाही हे सुद्धा तुम्ही त्या गुरूंशी, त्या देवांशी तुम्ही शेअर करा, त्यांना सांगा। आपल्या गुरूंची कृपा, त्या देवांची कृपा तुमच्यावर झाली ना आणि त्यांच्याकडून जर तुम्हाला एखादा नियम तुमच्याकडून जो पाळला जात नाही तो पाळून घ्यायचा असेल तर नक्कीच ते तुम्हाला तशी सद्बुद्धी देतील, तुमच्या मनामध्ये तसे विचार उत्पन्न करतील आणि तुम्ही स्वतः तो नियम पाळून ती जी सेवा आहे ती तुम्ही कराल। पण आपण काय करतो की नियमांना घाबरून आपण सेवेमध्येच येत नाही। जर तुम्ही सेवेमध्येच आलं नाही तर गुरूंची कृपा, स्वामींची कृपा तुमच्यावर होणार कशी? त्याच्यामुळे नियमांना न घाबरता, नियमांचं बर्डन मनामध्ये न ठेवता सेवेमध्ये या। महाराज ठरवतील तुमच्याकडून कोणता नियम पाळून घ्यायचा आहे, तुमच्याकडून कोणती सेवा करून घ्यायची आहे, तुमच्याकडून अजून काय काय कार्य करून घ्यायचं आहे हे महाराज ठरवतील। आपण ठरवणारे किंवा इतर कोणी ठरवणारे हे कोणीही नाहीये। त्याच्यामुळे अगोदर सेवेमध्ये या, कारण याच्यामुळे, नियमांमुळे बरेच जण सेवेत येण्याला घाबरतात। त्याच्यामुळे सगळं सोडून द्या आणि सेवेमध्ये या। आता ही सेवा कधी करायची आहे? तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतळक्यावधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। हा तारक मंत्र तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलला टाका, तुम्हाला PDF मध्ये मिळेल, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, त्याची प्रिंट आणू शकता, अगदी इझिली तुम्हाला हा पाठ होऊन जाईल। खूप साधा आणि खूप सोपा असा हा तारक मंत्र आहे, जो की प्रत्येक जण, अगदी आपले मुलं सुद्धा म्हणू शकतील, इतका साधा आणि सोपा आहे।
तर हा आहे तारक मंत्र. हा तारक मंत्र तुम्ही सकाळी आपली देवपूजा झाली की त्यावेळेला म्हणू शकता, किंवा तुम्ही दादा मुलं मुली असाल, सकाळी आपलं स्नान झालं की देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, महाराजांचा घरामध्ये फोटो असेल मूर्ती असेल तिथे दिवा अगरबत्ती लावायची आणि बसून आपण तिथे तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर घराबाहेर आपल्या कामासाठी आपण पडू शकतो. ही दुसरी पद्धत. तिसरं म्हणजे संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ आहे ती सर्वात उत्तम वेळ आहे या सेवेसाठी. त्या वेळेमध्ये आपण ही सेवा करू शकतो. दिवाबत्ती आपण देवाजवळ लावली की आपण हा तारक मंत्र जो आहे तो आपण म्हणू शकतो. आता या 3 वेळेमध्ये तुम्हाला शक्यच नाहीये तुम्हाला, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे तारक मंत्र जो आहे तो म्हणू शकता. फक्त अंथरुणावर बसून म्हणायचा नाहीये किंवा सोफ्यावर वगैरे बसून म्हणायचा नाहीये. कुठेतरी आसन टाका, ठीक आहे. देवघरासमोर शक्य नसेल, तुमच्या रूम मध्ये हॉलमध्ये कुठेही बसा, काहीतरी आसन घ्या खाली आणि एकाग्र आपलं असं बसायचं आहे. एकीकडे टीव्ही चालू आहे, एकीकडे मोबाईल चालू आहे आणि म्हणताय तसं नाही. जेव्हा पण म्हणताय तेव्हा आसन घ्यायचं, बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि बाकी तुम्ही कुठेही बसू शकता जर देवघरासमोर तुम्ही बसू शकत नसाल, आणि तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. आता तारक मंत्र किती वेळा म्हणावा, तर खूप छोटा आहे, खूप काही वेळ लागत नाही. तर तुम्ही रोज 11 वेळा जर तारक मंत्र म्हटला तर खूप उत्तम आहे आणि 11 वेळाच म्हणावा. पण तुम्हाला 11 वेळा शक्य नसेल तर अगदी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही रोज 7 वेळा म्हणू शकता, 5 वेळा म्हणू शकता, 3 वेळा म्हणू शकता, 1 वेळा म्हणू शकता, कितीही वेळा म्हणू शकता. असं कोणतंही बंधन नाही की एवढ्याच वेळा म्हणावं. पण 11 वेळेस म्हटलं तर खूप उत्तम आहे, कारण जेव्हा आपण नित्यसेवा वगैरे करतो तर आपण 11 वेळेसच म्हणतो. 11 वेळेस म्हटलं तर खूप छान. पण तुम्हाला रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 वेळा 3 वेळा असं म्हणू शकता आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा, आपल्या स्वामींचा वार आहे. त्याच्यामुळे गुरुवारी आवर्जून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. आता तारक मंत्र तुम्ही समजा तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात, घरातील व्यक्ती एखादी व्यसनी आहे, खूप चिडचिड करते किंवा भीती वाटते एखाद्या व्यक्तीला, तुमचं मुलं अभ्यास करत नाही, त्यांच्यासाठी तुम्हाला या तारक मंत्राची सेवा करायची असेल तर तुम्ही काय करू शकता की हा तारक मंत्र म्हणताना एका ग्लासमध्ये समोर पाणी ठेवू शकता. त्याच्यावर आपला उजवा हात जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर 11 वेळा आपल्याला तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आणि तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची की मी या व्यक्तीसाठी, या गोष्टीसाठी, या अडचणीसाठी तारक मंत्र म्हटलं आहे आणि हे तीर्थ तयार केलेलं आहे. महाराज ह्या व्यक्तीची या वाईट सवयीपासून सुटका करा, यांना सन्मार्गाला लावा किंवा यांना चांगल्या सवयी लागवा, यांना योग्य मार्ग दाखवा. तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही महाराजांना प्रार्थना करायची आणि हे जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. डायरेक्ट प्यायला दिलं तर खूप उत्तम, किंवा जेवण वगैरे करताना त्यांना जे आपण तांब्यात बॉटलमध्ये पाणी देतो तर त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं आणि रोज हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं. असं नाही की 1 दिवस दिलं, 2 दिवस दिलं आणि 4 दिवस दिलं नाही, परत 1 दिवस दिलं, असं नाही. कंटिन्युटीमध्ये कमीत कमी 40 दिवस रोज तुम्हाला द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मध्ये जर पिरियड्स वगैरे आले तर कसं करायचं, तर ते पिरियड्सचे दिवस राहू द्या, पिरियड्स झाल्यानंतर आपण ही सेवा जी आहे ती कंटिन्युटीमध्ये करू शकतो. पण असं नाही की आता समजा 5 दिवस तुमचे झाले पिरियड्सचे आणि तुम्ही 10 दिवस सेवा केली नाही, तर असं नाही करायचं. 5 दिवस पिरियडचे तर 5च दिवस सेवा करायची नाही, 6व्या दिवशी आपण सेवा केली पाहिजे. कारण विश्वास आणि सातत्य कोणत्याही सेवेमध्ये हवं तरच रिझल्ट मिळतो त्यासाठी. आणि पिरियड्स असेल, घरातील इतर मंडळी करणारी असतील तर खूप उत्तम. सुतक असेल तर सेवा स्टॉप करायची, सुतक झाल्यानंतर परत सुरू करायची. आणि यासाठी संकल्प वगैरे करण्याची गरज नाही, संकल्प करायचा नाही, फक्त रोज प्रार्थना करायची. सुरुवातीला मी कशासाठी कोणासाठी करत आहे हात ठेवायचा, सेवा करायची, झाल्यानंतर परत महाराजांना प्रार्थना करायची की मी या व्यक्तीसाठी केलेला आहे, फरक पडू द्या, त्या व्यक्तीला पाणी प्यायला द्यायचं आहे. आता प्रश्न येतो, तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ही सेवा मात्र करायची नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की सकाळी आपलं स्नान झालं की सेवा करून घ्यायची. मग दिवसभर तुम्ही काय बनवायचंय करायचं ते तुम्ही खाऊ शकता, करू शकता, पण नॉनव्हेज खाऊन करायची नाही. नॉनव्हेज खाणारे असाल तर सकाळी स्नान झालं की सेवा आपल्याला करून घ्यायची आहे. आता आपण बऱ्याच वेळेला तुम्ही कमेंट मला येतात की ताई आम्ही तर ऐकलेलं आहे की नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आम्ही सेवा नाही करू शकत. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच उत्तर दिलं आहे, ते महाराज ठरवतील. महाराजांना सांगा की महाराज मी नॉनव्हेज खात नाही पण माझ्या घरातले खातात आणि मला असं वाटतं की माझ्या घरातल्यांनी खाऊ नयेत, तर त्यांना सद्बुद्धी द्या. महाराजांची कृपा झाली तर नक्कीच त्यांचं नॉनव्हेज सुटेल. किंवा
तुम्ही नॉनव्हेज शिवाय राहू शकत नाही. मग सकाळी स्नान झालं की सेवा करा, रोज महाराजांना प्रार्थना करा की महाराज मला तुमची सेवा करायची आहे, पण मग ही नॉनव्हेज काही माझं सुटत नाही आणि मला खरंच मनापासून सोडायचं आहे. महाराज तुम्हाला नक्कीच मदत करतील, तुम्हाला सद्बुद्धी देतील आणि तुमचं नॉनव्हेज सुटू पण शकतं महाराजांची कृपा झाली तर. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. महाराज हे आपले आई आहेत, वडील आहेत, गुरु आहेत, बंधू आहेत, सखा आहेत, सर्व काही ते आपल्यासाठी आहेत. मग आपल्या घरातील माणसाला आपण घाबरतो का हो? आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करा. जर आपण आपलं एखादं दुःख, मनातील भावना आपले रिलेटिव्ह असतील, मित्रमैत्रीण असतील, शेजारी असतील त्यांना सांगितल्या तर ते बघा रडून ऐकतील आणि हसून सांगतील. एक वेळा ऐकून घेतील, 2 वेळा ऐकून घेतील, तिसऱ्या वेळेस म्हणतील अरे याचं सारखं हेच रडगाणं असतं, म्हणून ते तुम्हाला टाळायला सुरुवात करतील. पण आपले महाराज, आपले स्वामी हे असे आहेत की ते कधीच तुम्हाला म्हणणार नाहीत की अरे काय तू सारखं सारखं मला हे दुःख सांगतो, सांगू नको, कधीच म्हणणार नाहीत. तुम्ही त्यांना ओरडा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना सांगा, ते काहीच म्हणणार नाहीत. उलट ते तुम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवतील, तुम्हाला मदत करतील, पण तुमची कधीही टिंगल टवाळकी उडवणार नाहीत. त्याच्यामुळे महाराजांसोबत एक नातं तयार करा. आता मी बघा दत्त महाराजांची सेवा माझे भाऊ म्हणून करते, मी त्यांना भाऊ मानलेला आहे आणि भाऊ म्हणून मी त्यांची सेवा करते. तर असं एक आपलं नातं त्यांच्यासोबत तयार करा आणि ते म्हणून आपलं सुख असेल, दुःख असेल, प्रत्येक गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, आपले कर्म चांगले करत राहा. नाही तर इकडे सेवा करताय आणि इकडे याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, असं होऊ दे, तसं, तर असं पण करायचं नाही. मग सेवेचा काही फायदा होईल का? नाही होणार. त्याच्यामुळे भीती कुठेतरी दूर ठेवा, नियमांची बर्डन वगैरे, आणि सेवेमध्ये या. बाकी महाराज ठरवतील तुमच्याकडून कशी काय आणि कधी सेवा करून घ्यायची ते. पण सेवेला सुरुवात तर करा, सेवेमध्ये ते या, महाराजांच्या सानिध्यामध्ये ते या. आपोआप महाराज तुम्हाला जे आपण म्हणतो ना की असत मार्गाला लावतील, सद्बुद्धी देतील. श्री स्वामी समर्थ.